झाले
Hare
अपुरी आहे ताजो जागता अपुरी आहे ताजो जागता अपुरी आहे ताजो जागता अपुरी आहे ताजो जागता अपुरी आहे ताजो अपुले आहेत जो जागता अपुले आहेत जो जागता धन्य माता पिता कायाची धन्य माता पिता कोळी कन्या पुत्र होती कोळी कन्या पुत्र होती तयाच हारी वाटे देवा धन्य माता पिता तयाची पुढे
कन्यापुत्र होती ते जाते भोळे कन्यापुत्र होती ते जाते दया हरी का वाटे देवा दया 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 हे दया हरी वाटे देवा आपोलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाट देवा गीता भागवत करते समान अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाट देवा तुका म्हणे माझ्या गडोट्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाट देवा विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्ये
सर्वदा महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुण्डलीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम 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 दुसरे चरण संताजिया 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 पादाने गजल विंदा तू पादाने गजल विंदा तू पादाने गजल विंदा तू पादाने गजल विंदा तू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांसिया त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोजतेज स्मृती प्रदेशं विदेन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो नारायणा ओम नमो नारायणा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो तुमचा अनुग्रह लागलो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा तुमचा अनुग्रह लागलो तुमचा अनुग्रह लागलो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा तुमचा अनुग्रह लागलो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा तुमचा अनुग्रह लागलो दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडलिकाक्षो मंगलाय तनो हरी जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आहात मस्तक हे पायावरी या वार करी गंगा
भूतांच्या गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बूफलचारुभक्षणम् ओमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजम् तूच सुख करता तूच दुःख करता बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरण ठेवीत माथा. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरण ठेवीत माथा. झाले पुरे एक वर्ष होतो वर्षाने एक चक्रवर्ष गोड हरणाचा होतो निष्कर्ष केव्हा संसाराचा बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरण ठेवीत माथा. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरण ठेवीत माथा. हरी आपोलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाट देवा विठ्ठल माय बाप प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जन्माला आलेल्या जड जीवांचा उद्धार करण्यासाठी आपला असणारा देह अखंड जिजवणारे महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु तुकोबराय. कोण तुकोबराय तर तुकाराम तुकाराम नाम घेता यांग सुद्धा तुकोबरायांना घाबरलाय. मग आपला तर काही विषयच नाही अशा असणाऱ्या तुकोबरायांचा 4 चरणांचा उत्कृष्ट असा अभंग आज आपण सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल आजच्या अभंगाचा सरळ सरळ भावासाठी जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की जे आपल्या परमार्थी गीताच्या ठिकाणी जागे आहेत त्यांचे आई वडील धन्य आहेत. मग अशा असणाऱ्या लोकांच्या कुळामध्ये सात्विक मुलं मुली जन्माला येतात आणि त्याचा हरेक देवाला वाटतो कारण की ती असणारी सात्विक मुलं मुली गीता आणि भागवताचं श्रवण करतात आणि अखंडपणे भगवान परमात्म्याचं चिंतन करतात आणि अशांची सेवा माझ्याकडून घडो आणि अशांची सेवा जर माझ्याकडून घडली तर मी माझं भाग्य पराकोटीचं समजेल असं तुकोबराय म्हणतात. विठ्ठला विठ्ठल हा झाला माझ्या बुद्धीप्रमाणे या अभंगाचा सरळ सरळ अर्थ. तुकोबरायांचा सांगण्याचा भाव असाच असेल का तर नाही, अजूनही काही वेगळा अर्थ असू शकतो, परंतु मी माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे या अभंगाचा सरळ सरळ अर्थ सांगितलेला आहे. विठ्ठला आजच्या अभंगाच्या विस्तृत चिंतनाकडे जाण्यापूर्वी थोडासा परिहार देणं वाक्याचंच आद्य कर्तव्य असतं. आज ज्या निमित्ताने आजची सेवा आहे ते तुम्हालाही माहित आहे आणि मलाही माहित आहे. पहा, आज ज्या निमित्ताने सेवा आहे ते म्हणजे अंगारकी संकष्ट चतुर्थी निमित्ताने व भारद्वाज ऋषी व माता पृथ्वी यांचा मुलगा हा मुलगा जास्वंदीच्या फुलासारखा लाल होता आणि तो ज्यावेळी 7 वर्षाचा झाला त्यावेळी माता पृथ्वीने त्याला ऋषींचे स्वाधीन केले. ऋषींनी त्याचे उपनयन केले, त्याला वेद शिकवले आणि ओम श्री गणेशाय नमः हा षडाक्षरी मंत्र देऊन गणपती बाप्पांची आराधना करायला सांगितले. त्यानंतर तो मुलगा अरण्यात गेला आणि अरण्यात जाऊन त्याने सुमारे 1000 वर्ष तप केलं आणि आपल्या असणाऱ्या गणपती बाप्पांना प्राप्त करून घेतलं. मग गणपती बाप्पांनी दर्शन देऊन इष्टवर मागण्यास सांगितले. त्यावेळी
तो मुलगा म्हणाला की मला स्वर्गावरून अमृत पाषाण करायचे, माझे नाव त्रैलोक्यात विख्यात हो, आणि आज संकष्ट चतुर्थी आहे म्हणून ही चतुर्थी सर्वांना कल्याणकारी हो, ही लोकांचं भलं करो, असा तो मुलगा म्हणाला. त्यावेळी गणपती बाप्पा म्हणाले तथास्तु. गणपती बाप्पांनी वर दिला की तू भूमिपुत्र आहे म्हणून तू विस्तवासारखा लाल आहे म्हणून अंगारक, व तुझ्याकडे शुभ करण्याची शक्ती असेल म्हणून मंगल हे जगभरात प्रसिद्ध होईल, असा वर भगवान गणेशांनी त्याला दिला. मग अशा प्रकारे त्या मुलाला वर दिला आणि तिथून पुढे प्रत्येक मंगळवारी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला देण्यात येईल. म्हणजे आता जी चतुर्थी मंगळवारी येते तिला अंगारकी चतुर्थी या नावाने ओळखले जाते. विठ्ठल आज गेल्या काही दिवसांपासून आपल्या या गणेश नगर या ठिकाणी या मंडळाच्या वतीने प्रत्येक संकष्ट चतुर्थीला या ठिकाणी अन्नदान होत असतं, आणि त्याच अन्नदानाबरोबर या ठिकाणी ज्ञानदानही व्हावं याकरिता काही कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतला आणि एक परंपरा या ठिकाणी चालू केली कीर्तनाची. त्याच निमित्ताने सर्व कार्यकर्ते असतील आणि आजचे अन्नदाते श्री अनिल नाना रायकर उपसरपंच हंगेवाडी, त्याचप्रमाणे श्री राहुल राजेंद्र वाघोले प्रगतशील बागायतदार, आणि त्याचप्रमाणे दिगंबर विठ्ठल रायकर प्रगतशील बागायतदार, आणि या मंडळाचे जे काही सर्व सदस्य असतील या सर्वांच्या वतीने ही असणारी कीर्तनरूपी सेवा माझ्या वाट्याला आली. मी माझं भाग्य समजतो, कारण उजळले भाग्य आता उभी चिंता वारली, संत दर्शिनी हा लाभ पद्मलाभ जोडीला. या ठिकाणी पहिल्यांदाच जे सर्वांचे आराध्य दैवत असणारे गणपती बाप्पा यांच्या समोर कीर्तन करण्याची मला संधी मिळते. तर प्रथमतः सर्व कार्यकर्ते आणि ज्यांनी मला आजची तारीख दिली अर्थात सेवा दिली अशा असणाऱ्या अन्नदात्यांचे आज मी प्रथमतः आभार मानतो. त्याचप्रमाणे आज माझ्या कीर्तनरूपी सेवेत मृदुंगाची गोड अशी साथ करण्यासाठी बाप्पा सागर महाराज जगताप हे उपस्थित राहिले. त्याचप्रमाणे पेटी मास्तर असणारे आमचे हरिभक्त पारायण तुळशीराम महाराज जगताप हेही उपस्थित राहिले. इकडे विनेकरी बाबा आहेत. विनेकऱ्यांपासून तर इथपर्यंत असणारे सर्वच गुणीजन टाळकरी माझ्यापेक्षा वयानेही श्रेष्ठ आहेत आणि ज्ञानानेही श्रेष्ठ आहेत. त्याचप्रमाणे विशेष उपस्थिती श्री गोरक्ष महाराज नलगे आळंदी वारकरी, त्याचप्रमाणे श्री सर्व आयोजक माझे गुणीजन वर्ग शिक्षक सर्व उपस्थित राहिले. तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांचीही साऊंड सिस्टीम आहे यांच्याही चरणी नतमस्तक होतो. आणि त्याच्याही महत्त्वाचं म्हणजे की श्रोते वर्ग, जर तुम्हीच नसते तर मी कीर्तन कोणाला सांगितलं असतं. त्यामुळे तुम्ही माझं गोड असं कौतुक करण्यासाठी उपस्थित आहात. तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. तुम्ही आम्ही सर्वजण दर महिन्याला चतुर्थीला येता, आल्यावर महाप्रसाद खाता, कीर्तन ऐकता आणि घरी जाता. परंतु तुम्हाला माहित आहे का आपले गणपती बाप्पा कोणत्या गावाचे आहेत? तर आपले गणपती बाप्पा ओझरचे आहेत का लेण्याद्रीचे आहेत? तर आपले गणपती बाप्पा सिद्धटेकचे सिद्धिविनायक गणपती बाप्पा आहेत. म्हणून आपल्या मंडळाला सिद्धिविनायक गणेश तरुण मंडळ असं नाव देण्यात आलेले आहे. एक कथा सांगतो पहा. एकदा भगवान श्री विष्णू गाढ निद्रेत क्षीरसागरात असताना त्यांच्या कानातून 2 राक्षस उत्पन्न होऊन बाहेर पडले आणि ते राक्षस तिन्ही लोकांवर धुमाकूळ घालायला लागले, देवदेवतांना त्रास देऊ लागले. आणि एवढंच नाही तर भगवान ब्रह्मदेवाला सुद्धा छळू लागले. मग काय करावं? तर सर्वजण विष्णुदेवांकडे येतात आणि विष्णुदेवांना गाढ निद्रेतून बाहेर काढतात आणि झालेली सर्व हकीकत सांगतात. मग सर्वजण आपले असणारे भगवान श्री विष्णू तात्काळ पृथ्वी लोकावर येतात आणि त्या 2 राक्षसांची युद्ध करू लागतात. मग युद्ध करतात. सुमारे 5000 वर्ष ते युद्ध चालू असते, परंतु शेवटी भगवान श्री विष्णूंचा पराभव झाला. मग ते तात्काळ कैलास पर्वतावरती भगवान शिवशंकरांकडे गेले आणि विचारलं, मला सिद्धी का नाही मिळाली, माझा विजय का नाही झाला? त्यावेळी भगवान शिवशंकर म्हणाले की तुम्ही युद्धाला जाण्याच्या अगोदर गणेशाची भक्ती केली नव्हती, अर्थातच गणेशाची पूजा केली नव्हती, म्हणून तुमचा पराभव झाला. मग भगवान श्री विष्णू म्हणाले की मला काय करावं लागेल जेणेकरून माझा विजय होईल? ते राक्षस देवदेवतांना त्रास देत आहेत. त्यावेळी मग भगवान शिवशंकरांनी सांगितलं की तुम्हाला
भगवान गणेशाची आराधना करावी लागेल, मग तुमचा विजय होईल. मग असं म्हटल्यावर भगवान श्रीविष्णू तात्काळ पृथ्वी लोकावर आले आणि ते एका टेकडीवर गेले आणि तेथे जाऊन ते भगवंताची आराधना करू लागले. अर्थातच गणपती बाप्पांची आराधना करू लागले आणि गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेतले. गणपती बाप्पा प्रसन्न झाले आणि मग भगवान श्री विष्णूंनी सांगितलं की माझा या ठिकाणी पराभव झालाय. मग गणपती बाप्पांनी दर्शन दिलं आणि विजय होण्याचा वर दिला आणि मग भगवान श्री विष्णू त्या दोन दैत्यांशी लढण्यास गेले आणि त्या शेवटी भगवान विष्णूंचा विजय झालाच. पहा गणपती बाप्पांच्या वरामध्ये किती ताकद आहे. मग विजय झाला, सिद्धी प्राप्त झाली, म्हणून त्या गणपती बाप्पांना त्या ठिकाणी सिद्धिविनायक नाव असे देण्यात आले. आणि ज्या टेकडीवर भगवान श्री विष्णू आराधना करत होते त्या टेकडीचं नाव म्हणजे सिद्धटेकची ती टेकडी, ज्या ठिकाणी आपण गणपती बाप्पांचे दर्शन घेण्यास जातो. मग अशा प्रकारे आणि ते स्थान भीमा नदीच्या तीरावरती आहे आणि देवाचे नाव सिद्धिविनायक म्हणून गावाचे नाव देखील सिद्धटेक असे ठेवण्यात आलेले आहे. विठ्ठल आजच्या भंगात जगद्गुरु तुकोबराय सांगतात की आपोलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाच्या. अशा पद्धतीने आता आपलं हित म्हणजे नेमकं काय, परंतु त्याआधी हित कशाला म्हणतात हे समजलं पाहिजे. मग हित म्हणजे फायदा, कल्याण, लाभ. मग आपलं हित कशामध्ये आहे. मग आणि जगद्गुरु तुकोबराय सुद्धा म्हणतात जे मुलं जे आपल्या हिताच्या ठिकाणी जागे आहेत त्यांचे आईवडील धन्य आहेत. मग तसं जर सर्वसामान्यपणे विचार केला तर लहान मुलांपासून तर पाठ शेवटच्या स्टेपला आलेली व्यक्ती सुद्धा हिताच्या ठिकाणी जागे आहेत. मग त्या सर्वांचे आईवडील धन्य आहेत का, तर नाही. जे आपल्या परमार्थिक हिताच्या ठिकाणी जागे आहेत त्यांचे आईवडील धन्य आहेत. पहा आता तुमच्या लक्षात आलं असेल एक प्रापंचिक हित आणि एक परमार्थिक हित असे हिताचे दोन टप्पे पडलेले आहेत. अगोदर आपण प्रापंचिक हित म्हणजे नेमकं काय हे सविस्तर पाहू, यानंतर परमार्थिक हित म्हणजे नेमकं काय हे पाहू. विठ्ठला प्रापंचिक हित सर्वांना कळतं आणि त्या ठिकाणी सर्वजण जागेही असतात, परंतु परमार्थिक हिताच्या ठिकाणी जागे नसतात. पहा आजचीच परिस्थिती बघा ना. आज येथे कीर्तन चालू आहे. आपल्या वाडीची लोकसंख्या एवढीच आहे का महाराज, आपल्या वाडीची लोकसंख्या एवढीच आहे का, तर नाही. येथे आलेले सोडून बाकीचे गुंतले ना प्रापंचिक हितामध्ये, त्यामुळे त्यांना वेळ सुद्धा मिळाला नाही. आणि तुम्ही पण थांबलाय, तुमचं पण घोंगडं गुंतलंय की कीर्तन झाल्यावर सुंदर अशा महाप्रसादाचे आयोजन केले आहे, त्यासाठी तुम्ही थांबलाय. होणार नाही तसं, पण आजच्या कार्यकर्त्यांनी आता पावसाचं वातावरण आहे, आजच्या कार्यकर्त्यांनी जर म्हणले असते एवढा मोठा महाप्रसाद केलाय वाया नाही केला पाहिजे म्हणून कीर्तनाच्या अगोदर महाप्रसादाची सोय केली असती, तर तुम्ही महाप्रसाद खाऊन घरी गेले असते का या ठिकाणी थांबले असते. हात वर करा बरं जरा. आजी तुम्ही हात वर करताय पण ते तुम्हालाच माहित तुम्ही थांबले असते की नाही नसते थांबले. विठ्ठला मग अशा प्रकारे कीर्तनात फक्त टाळकरी मृदुंगाचार्य, पेटी मास्तर, साऊंड सिस्टीम आले आणि 2-4 कार्यकर्ते समोर बसलेले आणि मंडळाचे सदस्य एवढेच राहिले असते आणि मी आणि माझा बाप्पा एवढेच राहिलो असतो. विठ्ठला प्रापंचिक हित म्हणजे नेमकं काय यावर आपण एक दृष्टांत पाहू, मग तुमच्या लक्षात येईल. पहा एक मेंढपाळ होता आणि त्या मेंढपाळाला तहान लागली होती. उन्हाळ्याचे दिवस होते, तो मेंढ्या चारत होता, त्याला तहान तर लागली आणि पाण्याचा स्रोत तर अर्धा किलोमीटर दूर. मग काय करावं, आणि एवढ्या मेंढ्या तर 2-4 खंडी, एवढ्या मेंढ्या पाणी पिण्यासाठी घेऊन जाणं ही योग्य नाही. कारण की त्या अख्ख्या मेंढ्यांना थोडी पाणी प्यायचं होतं, त्या एकट्यालाच प्यायचं होतं ना. मग काय करावं, तर तो आजूबाजूला पाहायला लागला. असंच बाजूला पाहत असताना त्याला एक शेतकरी 4 बैलाचा नांगर हाकत असताना दिसला. मग त्या मेंढपाळाने हाक मारून सांगितलं की ओ शेतकरी दादा, तुम्ही माझ्या मेंढ्यांवर लक्ष ठेवा, मी पाणी पिऊन परत येतो. आणि असं म्हणून तो मेंढपाळ पाण्यासाठी तेथून निघून गेला. मग पाणी पिण्यासाठी गेला आणि ज्यावेळी परंतु शेतकरी दादांनी त्याचं ऐकलं नाही. मग ज्यावेळी तो मेंढपाळ पाणी पिऊन त्या ठिकाणी रिटर्न आला आणि तेथे त्याने पाहिलं की चरायला सोडलेल्या मेंढ्यांपैकी एकही मेंढी त्या ठिकाणी राहिली नव्हती. मग मेंढ्या कुठे गेल्या, तर मग तो लगेच शेतकरी दादांना हाक मारली त्याने आणि विचारलं की ओ शेतकरी दादा, माझ्या मेंढ्या कुठे आहेत. त्यावेळी शेतकरी दादांनी बैलाला मारण्यासाठी चाबूक असा वर केला
आता तुम्ही आम्ही पण बघा ना, आवाज जात नसेल, आवाज पोचत नसेल तर हातवारी करून सांगतो ना. मग तशाच प्रमाणे त्याला वाटलं की शेतकरी दादांना एवढं ऊन झालंय, त्यांना पण काम उरकलं पाहिजे म्हणून ते हातवारी करून सांगतायत. त्याने मी दुसरंच ऐकलं, ती गेलं. पण त्याचं नशीब बघा ना, तो ज्या दिशेने मेंढ्या शोधायला गेल्या त्याच्या असणाऱ्या सर्व मेंढ्या त्याला सापडल्या. मग एवढ्या मेंढ्या किती असतील? 2-4 खंडी. आणि एवढ्या मेंढ्या आपल्या शेतकरी दादांनी सापडून दिल्या. मग त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आपण त्यांना काही ना काहीतरी दिलं पाहिजे असा त्याच्या डोक्यात विचार आला. ते तरी देतोय, आपण तर देत सुद्धा असू द्या. मग त्याने जवळच पाहिलं की एक मोडकी मेंढी चरत होती. मग मोडकी ही मेंढी, हिचा सांभाळ करताना आपल्याला त्रास होतोय. ही सर्व मेंढ्यांच्या मागे राहते आणि बाकीच्या मेंढ्या सर्व पुढे खाण्यासाठी जातात. मग हिला उचलून न्यावं लागतंय, म्हणून हिचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे असंच त्याने ठरवलं. आणि त्याने ठरवलं की ही असणारी मेंढी त्या शेतकरी दादांना द्यायची. आणि मग तुम्ही आम्ही पण बघा ना, सणावाराला नारळ फोडता की नाही. मग नारळ फोडल्यावर नारळ चांगला निघाला तर थोडासा देवापुढे ठेवता आणि बाकीचा प्रसाद म्हणून घरी आणता. परंतु नारळ फोडला आणि नारळ जर खराब निघाला तर संपूर्ण नारळ देवापुढे ठेवता आणि देवाला पावला असं म्हणून तिथेच धूम टाकून येता. मग देवाला तर पावलाच, मग तुझ्या का तोंडाला चावला. अशा प्रकारे त्या मेंढपाळाने ती असणारी मेंढी त्या शेतकरी दादाला दान द्यायचं ठरवलं. मग तो शेतकरी दादांकडे गेला आणि शेतकरी दादा जवळ जाऊन म्हणाला की ओ शेतकरी दादा, तुम्ही माझ्या मेंढ्या एवढ्या सर्व मेंढ्या सापडून दिल्या म्हणून तुम्हाला ही मेंढी मी दान देतो. असं म्हणल्यावर ते शेतकरी दादाला काही ऐकू आलं नाही. मग त्यांनी नांगर थांबवला आणि विचारलं, कारण की जवळ माणूस आलाय म्हणलं आपण त्याचं काहीतरी बोलणं असेल ना. मग त्यांनी नांगर थांबवला आणि विचारलं की काय म्हणाले. त्यावेळी तो मेंढपाळ म्हणाला की तुम्ही माझ्या मेंढ्या सांगितल्या म्हणून ही असणारी मेंढी तुम्हाला दान. मग तो शेतकरी दादा रागाने लाल झाला आणि त्या व्यक्तीकडे बघू लागला. आता तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल, तो रागाने लाल होऊन त्या व्यक्तीकडे का बघतोय. त्यावेळी मग तो व्यक्ती म्हणाला की महत्वाचं म्हणजे त्याच्या बायकोचं आणि त्याचं भांडण झालेलं असतं आणि म्हणून त्या रागाच्या भरात इकडे येऊन नांगर हाकत असतो. आणि हात एवढं ऊन झालेलं असताना हात त्या ठिकाणी जाऊन मग तो म्हणाला, अरे मी सकाळी धरून उन्हातानाच या ठिकाणी नांगर हाकतोय, पाण्याचा एक घोट जाऊ दे तर थेंब सुद्धा तोंडात नाही माझ्या, आणि तू म्हणतोय की माझी मेंढी मोडली. आता हे तर वेगळाच फाटा काढायला लागला. असू द्या, परंतु मग तुम्हाला कळेल त्याला देखील ऐकू येत नव्हतं. मग त्या दोघांचं भांडण लागतं, अर्थातच वाद लागतो. मग जवळून एक घोडेस्वार चाललेला असतो. मग ह्या घोडेस्वाराकडे हे दोघे जण पळत जातात आणि त्या घोडेस्वाराचा लगाम धरतात आणि त्या घोडेस्वाराला घोड्यावरून खाली उतरवतात आणि आपापल्या घराने सांगतात. पहिला म्हणतो की याने माझ्या मेंढ्या सांगितल्या म्हणून ही असणारी मेंढी त्याला दान. दुसरा म्हणतो की मी सकाळी धरून उन्हातानाचा या ठिकाणी नांगर हाकतोय आणि हा माझ्याकडे येऊन मला म्हणतोय की माझी मेंढी मोडली, शक्यच नाही. त्यावेळी मग त्या घोडेस्वाराला देखील काय ऐकू येत नव्हतं. महत्वाचं म्हणजे मग घोडेस्वार म्हणतो की तुम्ही मला काय थांबवलंय आणि माझं घोडं चोरून आणलंय कसं काय म्हणताय. मी सकाळीच नगद 25,000 रुपये देऊन घोडेगावच्या बाजारातून घोडं घेऊन चाललोय आणि तुम्ही दोघे मला कसं काय म्हणताय की घोडं चोरून आणलंय. मग ह्यो पण वेगळाच फाटा काढायला लागला. अशा प्रकारे मग असं म्हणल्यावर त्या तिघांचंही एकमेकांना काही समजेना. मग जुन्या काळामध्ये पोलीस स्टेशन नव्हते म्हणून गावोगावी पोलीस पाटलाची नियुक्ती केलेली असायची आणि अशा असणाऱ्या पोलीस पाटलांकडे हे तिघजण त्या ठिकाणी जातात. आणि योगायोग असा की त्या पोलीस पाटलाचे त्याच्या देखील बायकोचे भांडण झालेले असते आणि त्या 2 बायकांना त्याने घराबाहेर काढलेलं असतं. आणि पोलीस पाटील जुन्या काळामध्ये चोपाळा असायचा, त्या चोपाळ्यावर बसलेले आणि हे तिघेजण तिथे जातात टाकाव आणि अशा प्रकारे तिघेजण त्या ठिकाणी जातात आणि आपापल्या घराने सांगतात. पहिला म्हणतो की याने माझ्या मेंढ्या सांगितल्या म्हणून ही असणारी मेंढी त्याला दान. दुसरा म्हणतो मी सकाळी धरून उन्हातानाचा नांगर हाकतोय, पाण्याचा घोटही घेतला नाही आणि हा म्हणतोय माझी मेंढी मोडली. मी त्या मेंढीला बघितलं सुद्धा नाही, त्याच्या मेंढ्या कुठे होत्या मला माहीत सुद्धा नाही. तिसरा म्हणतो की मी सकाळीच नगद 25,000 रुपये देऊन घोडेगावच्या बाजारातून घोडे घेऊन आलोय आणि तुम्ही दोघे जण म्हणताय की घोडं चोरून आणले, होऊच शकत नाही. असं म्हणल्यावर महत्वाचं म्हणजे पोलीस पाटलाला देखील ऐकू येत
आता तुम्ही म्हणाले काय मग एक सगळीच बहिरी कस काय येतील, पहिला बहिरा, दुसरा बहिरा, तिसरा बहिरा आणि चौथा पण बहिरा. आपण मी दृष्टांतात घेतलेत ना, तुम्हाला काय त्यांचं देणं घेणं पडलंय, असू द्या. अशा प्रकारे मग पोलीस पाटील म्हणतात की तुम्ही तिघच काय अख्खं गाव जरी आलं ना तरी त्या दोघींना घराबाहेर घेणार तुमचं लक्ष आहेत का, लक्ष आहे का, मी घराबाहेर घेणार नाही म्हणलो, घरात घ्यायचं होतं ना, तुमचं लक्ष नाही. मग तो म्हणतो की त्या दोघींना घरात घेणार नाही. विठाला अशा पद्धतीने सर्वजण आपल्या हिताच्या ठिकाणी जागे, परंतु ते कोणत्या हिताच्या ठिकाणी जागे आहेत तर ते प्रापंचिक हिताच्या ठिकाणी जागे आहेत. ते कसं तर पहा, पहिला आपल्या मेंढ्या सापडल्या म्हणून ज्या मेंढीपासून त्रास होतोय त्या मेंढीपासून त्रास मुक्त होण्यासाठी तो प्रयत्न करत होता. दुसरा की विनाकारण नसताना त्या शेळीची भरपाई देण्याची पाळी म्हणून तो भांडत होता. तिसरा की 25,000 रुपये रोख देऊन दुसऱ्यांदा 25,000 देणं, 25,000 रक्कम थोडी का, मग तेवढं देणं सोपं आहे का, म्हणून तो भांडत होता. आणि चौथा त्याच्या मागील किरकिर घालवण्यासाठी घरात भांडण घेऊन येणाऱ्या लोकांना घराबाहेर काढत होता. आणि आता तुमच्या लक्षात आलं असेल हे सर्वजण प्रापंचिक हिताच्या ठिकाणी जागे आहेत. मग तुकोबाराय त्यांच्या आई वडिलांना धन्यता देतात का तर नाही. जे मुलं किंवा व्यक्ती आपल्या परमार्थिक हिताच्या ठिकाणी जागे आहेत त्यांच्या आई वडिलांना तुकोबाराय धन्यता देतात. आणि तेच आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणात कुळीकन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा. अशा पद्धतीने आपण प्रापंचिक हित म्हणजे नेमकं काय हे सविस्तर पाहिलं. आता कोणतं हित राहिलं परमार्थिक हित. मग आता परमार्थिक हित म्हणजे नेमकं काय हे पाहू. मग पहा, हित ते करावे पैशाचे, हित ते करावे पैशाचे चिंतन. आता याला हित म्हणायचं का हो, कारण पैसा धन या सर्व नाशवंत गोष्टी आहेत आणि याचं चिंतन करून आपल्याला धन्यता मिळणार आहे का तर नाही. कारण कबीर महाराज म्हणतात ना, इसतन धन की कोण बताई, इसतन धन की कोण बताई, देखत नैनो में
न बताई देखत नहीं नो में मिट्टी मिलाई किंवा तुकोबराय म्हणतात अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन. अशा प्रकारे मग आता हित ते करावे संसाराचे चिंतन. आता याला हित म्हणायचं का हो? कारण संसाराचं चिंतन करून आपल्याला धन्यता मिळणार आहे का? तर नाही. कारण संसार दुःखरूप आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे. सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे. सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे. किंवा काकड्या मध्ये महाराज म्हणतात संसार दुःख मूळ संसार दुःख मूळ. विश्रांती नाही कोठे. विश्रांती नाही कोठे. रात्र दिवस काम क्रोध पाठी लागले काम क्रोध लोभ शोले. पाठी लागले वडार दृष्टी देईल निर्मळ दृष्टी देईल निर्मळ. धर्मदा गोठ दैवाचा देवा परोपकारी आंधळा दृष्टी देतो याचे नाम मी उच्चारी. दागोस देवाचा देवा परोपकारी संसार दुःख मुळ चहूकडे इंगळ. विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. मग संसाराचं चिंतन करून आपल्याला धन्यता मिळणार आहे का? तर नाही. याचंही कारण साधू संतांनी आता झालेल्या प्रमाणामध्ये दिलं आहे. आणि साधू संत आम्हाला जाग करतात परंतु ते आपल्याला परमार्थी हिताच्या ठिकाणी जाग जागे भारे आता स्मरण करा पंढरी माता. भारी करुणी देवा दुःख विरता जागे भारे आता स्मरण करा पंढरी माता. भारी करुणी देवा दुःख उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माथा सुव्यथा जन्मसिया. कारण इतर कोणत्याही गोष्टीत हित नाही हे साधू संतांना माहित आहे. आणि वास्तविक पाहिलं तर जडमूठ जणांना जाग करण्यासाठीच त्यांचा अवतार आहे. अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जन जीवा. कारण साधू संतांना हित कोणत्या गोष्टीत आहे हे माहित आहे. आणि आपण संसार
खरा समजून करतो म्हणून आपल्या पदरी दुःख येते, परंतु साधू संत संसार खोटा समजून करतात म्हणून ते कायम आनंदी असतात. विठाला माऊली सुद्धा हरिपाठ टीका व्यवहार सर्व हा संसार, टीका व्यवहार सर्व हा संसार, वाया रे हर हरी, ओ वाया रे हर हरी. लटकाय भाया सर्व संसार, लटकाय भाया सर्व संसार, वाया रे हर हरी, ओ वाया रे लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया जाण हरी विना. मग भगवान परमात्मा प्राप्त होणे यातच खरं मानवाचं हित आहे. आणि महाराज म्हणतात ना, ते करावे देवाचे चिंतन, करून या मन शुद्ध व्हावे. मग अंतःकरण शुद्ध करून जर भगवान परमात्म्याचं चिंतन केलं तर भगवान परमात्मा प्राप्त होतो. आणि भगवान परमात्मा प्राप्त होण्यातच मानवाचं खरं हित आहे. तसे भगवान परमात्मा प्राप्तीचे अनेक उपाय साधू संतांनी सांगितलेले आहेत, परंतु कलियुगात भगवान परमात्म्याला प्राप्त करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे नामसंकीर्तन. नाम संकीर्तन साधू सोपे, नाम संकीर्तन साधू सोपे, जडतील पापे जन्मांतरीचे, जडतील पापे जन्मांतरीचे, नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. मग अंतःकरण शुद्ध केलं, भगवान परमात्म्याचं चिंतन केलं, भगवान परमात्मा प्राप्त झाला, त्या मनुष्याचं हित झालं. आणि हित झाल्यामुळे त्याच्या आई वडिलांना देण्यात आली. असं एखादं उदाहरण सांगता येईल का? ऐकणारे सांगता येईल का? आतापर्यंत तुम्ही एवढी कीर्तन ऐकली, आता तुम्ही फक्त माझंच कीर्तन नाही ऐकत, अनेक कीर्तन ऐकलेली आहेत. तुम्हाला सांगता येईल का की अंतःकरण शुद्ध केलं, भगवान परमात्म्याचं चिंतन केलं, भगवान परमात्मा प्राप्त झाला, भगवान परमात्मा प्राप्त झाल्यामुळे त्या मनुष्याचं हित झालं. आणि हित झाल्यामुळे त्याच्या आई वडिलांना देण्यात आले. आता तुम्ही म्हणाल, आम्हाला काय विचारतोय, तुला कशासाठी सांगितलंय? हो, मी तर सांगणारच आहे. विठाला विठाला सांगायचं झालं तर संत शिरोमणी सावता महाराज यांचं सांगते. इसवी सन 1250 ला आरण भेंडी या गावामध्ये संत शिरोमणी सावता महाराज यांचा जन्म झाला. त्यांच्या घरी धार्मिक वातावरण होते. त्यांचे वडील आजोबा दोघेही विठ्ठलाचे भक्त होते. घरची शेती सांभाळून ते भगवंताचे चिंतन करायचे. सावता महाराज आपल्या कामातच देव पाहायचे, म्हणून ते कधी तीर्थक्षेत्री देवाला शोधण्यासाठी गेलेच नाही. कारण त्यांना माहित होतं, हरी तीर्थी दोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी तीर्थी दोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी. आरण भेंडी पासून पंढरपूर जवळ होते, परंतु ते कधी एकदा सुद्धा पंढरपूरला गेले नाही. आपल्या शेतमाळ्यातच फळे फुले भाज्या पिकवणे यातच ते देव पाहायचे. कांदा मुळा भाजी आवडी हा बाई माझी, कांदा मुळा भाजी आवडी हा बाई माझी, कांदा मुळा भाजी आवडी हा बाई माझी, कांदा मुळा भाजी आवडी हा बाई माझी.
लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला मोठ्या नाडा दोरी अवघी पंढरी सावताळी गेला आपल्या शेतात फुले भाज्या पिकवणे आणि भगवंताचं चिंतन करणे आणि भगवंताच्या चिंतनातच तल्लीन होणे हा त्यांचा रोजचा दिनक्रम. पहा, एकदा आषाढी वारीला सर्व संत मंडळी पंढरपूरमध्ये जमा झाली आणि गाभाऱ्यात जाऊन पाहिलं तर भगवान परमात्मा तिथे नव्हते. मग भगवान परमात्मा कुठे गेले असतील असा प्रश्न सर्व संत मंडळींना पडला. मग सर्वांमध्ये श्रेष्ठ असणारे नामदेव महाराज व विश्वमाऊली ज्ञानोबराय यांच्याकडे देवाला शोधण्याची जबाबदारी देण्यात आली. मग अशा प्रकारे नामदेव महाराज व ज्ञानोबराय देवाला शोधत निघाले. इकडे भगवान परमात्मा सर्व संत मंडळी पंढरपूरमध्ये जमा झालेले असून सुद्धा आरण भेंडीला सावता महाराजांना भेटायला आले आणि ज्या ठिकाणी सावता महाराज मध्ये काम करत होते त्या ठिकाणी ते आले आणि सांगितलं, बाबा माझ्या पाठीमागे 2 चोर लागलेले आहेत. आता पहा, भगवान परमात्माने नामदेव महाराज व ज्ञानोबरायांना चोर केलं. अशा प्रकारे मग सावता महाराज म्हणाले, जवळच ऊसाचं शेत आहे त्याच्यामध्ये लपा. त्यावेळी भगवान परमात्मा म्हणाले, ऊसात लपवून जमणार नाही, कारण चोर खूप शातीर आहे. एक नाम आहे आणि एक ज्ञान आहे. ज्ञान दाखवतं आणि नाम आकळतं. ऊसात लपवून जमणार नाही. ऊसात लपलो तरी लगेच पकडला जाईल. मग सावता महाराजांच्या लक्षात आलं की ही असणारी व्यक्ती सर्वसामान्य नाही. मग त्याने जवळच पडलेलं खुरप घेतलं आणि आपली छाती कर फाडली आणि सांगितलं, या ठिकाणी लपा. मग अशा प्रकारे भगवान परमात्मा सावता महाराजांच्या हृदयात लपले. साठविला हरी. पहा, इकडे ज्ञानोबराय व नामदेव महाराज देवाला शोधत आरण भेंडीला येऊन पोहोचले आणि आरण भेंडीला आल्यावर त्यांनी ज्या ठिकाणी सावता महाराज मळ्यामध्ये काम करत होते त्या ठिकाणी ते आले आणि विचारलं, अशी असणारी व्यक्ती या ठिकाणी आली होती का? अर्थातच भगवान परमात्म्याचं वर्णन केलं. त्यावेळी सावता महाराज म्हणाले की सावता महाराजांनी नकार दिला, कारण की भगवान परमात्मा म्हणाले चोर लागले. सावता महाराजांना काय माहित हे संत आहेत की चोर आहेत. मग सावता महाराजांनी नकार दिला. मग अशा प्रकारे ज्ञानोबराय व नामदेव महाराज किलकाकुलतीला आले. मग भगवान परमात्म्याने थोडासा पितांबर सावता महाराजांच्या छातीबाहेर सोडला. मग नामदेव महाराजांच्या लक्षात आलं. मग त्या दोघांनी विनंती केली आणि भगवान परमात्म्याला सावता महाराजांच्या हृदयातून बाहेर येण्यास सांगितले. आणि ज्यावेळी भगवान परमात्मा सावता महाराजांच्या हृदयातून बाहेर आले त्यावेळी नामदेव महाराजांच्या तोंडातून धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याचा माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता,
साठविला जाता त्रैलोक्याचा सावता सागर प्रेमाचे आगर घेतला अवतार माळ्या घरी. आता तुमच्या लक्षात आलं असेल जे आपल्या परमार्थिकतेच्या ठिकाणी जागी आहेत त्यांच्या आई वडिलांना तू कोपऱ्यात धन्यता देतो. आपोलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी वाटे देवा. मग तुम्ही म्हणाल परमार्थिक हित करायचं म्हणजे आम्ही काय संसार सोडून द्यायचा का? तर नाही, संसारातच राहायचं, फक्त भगवंताचं मुखाने नामस्मरण करायचं. मग भगवंताच्या चिंतनासाठी कोठेही जाण्याची गरज नाही. मग ज्ञानोबा सांगतात की असोनी संसारी जिव्हे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. मग अशा प्रकारे तुम्हाला भगवंत चिंतनासाठी कोठेही जाण्याची गरज नाही. देव स्वतःहून सावता महाराजांसारखा तुमच्याकडे. आणि तुकोबाराय म्हणतात की हरी ठाईचा बैसो विठाला विठाला. अशा प्रकारे हिताच्या ठिकाणी जागा असेल तर इतर कोणालाही न धन्यता देता आई वडिलांनाच का धन्यता देतात? कारण गणपती बाप्पांनी सुद्धा आई वडिलांना धन्यता मिळवून दिलेली आहे. कसे? आई वडिलांना श्रेष्ठ ठरवलं आहे. कसं तर पहा, एकदा देवदेवतांमध्ये वाद सुरू झाला की मी श्रेष्ठ मी श्रेष्ठ. मग सर्वजण वाद पार शेवटच्या टोकाला गेला. मग सर्वजण आपले असणारे गावात कोणचं दैवत आहे हंगेश्वराचं, त्याचप्रमाणे मग सर्वजण शिवशंकरांकडे गेले आणि विचारलं कोण श्रेष्ठ आहे, आणि आपापला चांगुलपणा सांगायला लागले. म्हणजे आपले चांगले गुण सांगायला लागले. मग आपले सर्व गुण सांगून झाले. मग आपल्या शिवशंकरांनी लगेच सांगितलं नाही. ते म्हणाले मला तुमची परीक्षा घ्यायची, त्यावेळेस मी सांगेन असं म्हणाले. आणि मग त्यांनी सांगितलं की जो कोणी पृथ्वीला 3 प्रदक्षिणा मारून सर्वात अगोदर माझ्यापाशी येईल त्याला मी सर्वात श्रेष्ठ ठरवेल असं म्हणाले. मग सर्वजणांनी आपापलं वाहन काढलं निघाले. आता कार्तिक स्वामी कशावर गेले? कार्तिक स्वामी मोरावर गेले. त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्ण गरुडावर गेले. परंतु आपले गणपती बाप्पा त्यांनी कसं जायचं? त्यांचं वाहन म्हणजे उंदीर, आणि पृथ्वी केवढी आणि उंदीर केवढा, मग कसं जमल? मग म्हणतात ना शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. मग भगवान गणेशांनी सुद्धा डोकं लावलं. मग त्यांनी आपल्या आई वडिलांना 3 प्रदक्षिणा मारायला सुरुवात केली. मग आई वडिलांना 3 प्रदक्षिणा मारू लागले. मग भगवान शिवशंकरांनी विचारलं अरे गणेश आम्हाला का प्रदक्षिणा घालतोय? त्यावेळी आपल्या गणपती बाप्पांनी फार गोड उत्तर दिलं. ते म्हणाले जर तुम्ही आहे तरच पृथ्वी आहे, तुम्ही नाही तर पूर्ण सूर्य मालाच नाही ना असं म्हणाले. म्हणजे आपल्या आई वडिलांना 1 प्रदक्षिणा मारल्याचं पुण्य, एक पृथ्वीला प्रदक्षिणा मारले एवढं पुण्य आपल्या आई वडिलांना प्रदक्षिणा मारले एवढं आहे. आणि अगोदर आईला मग वडिलांना का तू कोपरा धन्यता देतात? कारण शास्त्राने सुद्धा जे 4 देवता सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा प्रथम मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव आणि अतिथी देवो. अगोदर माता देव आहे मग पिता देव आहे. कारण मुलाला विशेष रूपाने संस्कार करण्याचे काम आई करत असते. पुराणामध्ये हिरण्यकश्यपू आणि कयाधू मातेच्या पोटी भक्त प्रल्हाद जन्माला आले. याचं कारण गर्भसंस्कार आहे.
ज्यावेळी कायदू माता गरोदर होत्या त्यावेळी राक्षस कुळामध्ये आणखी एक दैत्य निर्माण होऊन देवदेवतांना त्रास देईल म्हणून कायदू मातेचा वध करावा या उद्देशाने इंद्रदेव कायदू मातेला चोरून नेत होते. मग त्यावेळी त्यांना वाटेमध्ये जात असताना एक आवाज आला, नारायण 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 नारायण. आता तुमच्या लक्षात आलं असेल नारायण 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 म्हणलं कोण? बरोबर, नारद महर्षी. नारद महर्षी त्यांना भेटले. जसे आपले आत्मारामगिरी बाबा कसे नारायण नारायण जप करतात त्याचप्रमाणे ते जप करत होते आणि ते त्यांना भेटले. आणि नारद महर्षींनी अंतर्ध्यानाने जाणलं की कायादू मातेच्या पोटी भक्त प्रल्हाद जन्माला येणार आहेत आणि ते देवदेवतांना त्रास देणार नाही. म्हणून मग त्यांनी ठरवलं की विष्णू हे इंद्रदेवांना सांगायचं. मग त्यांनी इंद्रदेवांना सांगितल्यावर नंतर इंद्रदेवांनी कायदू मातेला सोडून दिले. मग नारद महर्षी कायदू मातेला आपल्या आश्रमात घेऊन आले आणि तिथून पुढे कायदू मातेची दिनचर्याच बदलून गेली. नारद महर्षींच्या आश्रमात भगवंत चिंतन नामस्मरण सत्संग विशेष रूपाने घडू लागला. परिणामी त्यांच्या पोटी भक्त प्रल्हाद जन्माला आला आणि ते देवदेवतांना त्रास देऊ लागणे त्यांनी देवदेवतांना त्रास दिला नाही. या उलट भगवान श्री विष्णूंची आराधना केली आणि त्यांना प्रसन्न करून घेतले. आता हे कशामुळे घडलं असेल? आईने आपल्या गर्भावर केलेल्या संस्कारामुळे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ उमटी. म्हणून आजच्या अभंगात जगद्गुरु तुकोबा अगोदर आईला धन्यता देतात मग पित्याला धन्यता देतात. कारण या जगामध्ये निस्वार्थ प्रेम जिव्हाळा फक्त आईच करू शकते, आईच करू शकते आणि आईच करू शकते. जिला लेकराचे हित कशात आहे हे कळतं. लेकराचं हित आहे माऊलीचे वाया माऊलीचे वाया माऊलीचे वाहे माऊलीचे चित्त. या जगामध्ये निस्वार्थ प्रेम जिव्हाळा फक्त आईच करू शकते. बाकीचे प्रेम करतात पण त्याच्या मागे काही ना काहीतरी स्वार्थ दडलेला असतो. जोपर्यंत गरज आहे तोपर्यंतच ते प्रेम करतात. एकदा की गरज संपली तर जवळून गेले तरी बघत सुद्धा विठाला विठाला. म्हणून या जगामध्ये निस्वार्थ प्रेम जिव्हाळा फक्त आईच करू शकते आणि त्याच्यानंतर मुलावर निस्वार्थ प्रेम करतो तो म्हणजे बाप असतो. आईचं प्रेम दिसून येतं कारण आई रडून व्यक्त करते परंतु बापाला मात्र रडता येत नाही. कारण बाप मुलासाठी लहानपणापासून कठोर आहे असं भासवलं जातं. जर काही चुकीचं करत असेल तर आई सांगते गप्प बस तुझे बाबा तुला मारतील. मग ही एक प्रकारची मुलाच्या मनात वडिलांविषयी भीती निर्माण होते. परंतु त्या बापाच्या कठोर वागण्यामागे सुद्धा विशिष्ट असं प्रेम दडलेलं असतं. हे विसरता येणार नाही. आई मुलाच्या एका दिवसाची चिंता करते परंतु मुलाच्या अख्ख्या आयुष्याची चिंता करणारा बाप असतो आणि वेळ आल्यावर आपला असणारं सर्वस्व एका क्षणात मुलाला देऊन टाकतो. बाप करी जोडी लेकराचे ओढी बाप करी जोडी लेकराचे ओढी बाप करी जोडी लेकराचे ओढी बाप करी जोडी लेकराचे ओढी
गुरवणी वाण बोली आपले गुरवणी वाण बोली एकाएकी गेला विराजीचा धनी एकाएकी गेला विराजीचा धनी एकाएकी गेला विराजीचा धनी एकाएकी गेला विराजीचा धनी बापकरी जोडी लेकुराचे ओढी आपुली कुरवंडी वाळवणी एकाएकी केला मिरासीचा धनी. आता पहा अशा प्रकारे जे मुलं आपल्या परमार्थी हिताच्या ठिकाणी जागे आहेत तुकोबराय त्यांच्या आई वडिलांना धन्यता देतात. मग आपोलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचे. मग अशा असणाऱ्या लोकांच्या कुळामध्ये सात्विक मुला मुली जन्माला येतात आणि त्याचा हरिक किंवा हर्ष देवाला वाटतो आणि ते आजच्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात आता पहा या ठिकाणी तुकोबरायाने कुळ शब्द वापरलेला आहे. तर कुळ म्हणजे काय तर 21 पिढ्या मिळून एक कुळ तयार होते आणि कुळामध्ये एक जरी हरिदास वैष्णव जन्माला आला तर संपूर्ण कुळ पवित्र होते. ज्ञानोबराय हरिपाठ सांगतात ना ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे परंपरा त्याचे कुळ शुद्ध. आणि दुसरा मुद्दा असा आहे कुळ पवित्र असेल तर त्या ठिकाणी हरीचे दास जन्म घेतात. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. आता तुमच्या लक्षात आलं असेल तुकोबरायाने पहिल्या चरणात अगोदर मातेला धन्यता दिली नंतर पित्याला धन्यता दिली. तसं दुसऱ्या चरणात अगोदर कन्येला महत्व दिलं मग पुत्राला महत्व दिलं. कुळी कन्या मग पुत्र होती जे सात्विक असं तुकोबराय म्हणतात. पुत्र हा जर सात्विक निघाला तर फक्त 21 पिढ्यांचा उद्धार करतो परंतु कन्या जर सात्विक निघाली तर इकडचे 21 आणि तिकडचे 21 अशा 42 पिढ्यांचा उद्धार करते. म्हणून तुकोबराय आजच्या अभंगात अगोदर कन्येला महत्व देतात मग पुत्राला महत्व देतात. मग कुळामध्ये कन्या कशी असावी तर संत मीराबाई सारखी. अरे मीराबाई कृष्ण भक्तीमध्ये एवढ्या वेड्या झाल्या होत्या की त्यांना बाकी कशाचंही ध्यान राहिलं नव्हतं. त्या ज्यावेळी उपवार झाल्या त्यावेळी त्यांचे बाबा म्हणाले बाळ तुझं लग्न करायचे. त्यावेळी मीराबाई म्हणायच्या की अहो बाबा आम्ही लग्न केव्हाच केलंय त्या देव घरातल्या कृष्णमूर्ती सोबत. आता मला दुसरं कोणाशीही लग्न नाही करायचं. म्हणजे मीराबाई कृष्ण भक्तीमध्ये एवढ्या वेड्या झाल्या होत्या. हरी दिवानी बनी में दिवानी बनी दिवानी बनी में दिवानी बनी मुरली के नादे दिवानी बनी मुरली के नादे अशी सात्विक कन्या हिताच्या ठिकाणी. आणि महत्वाचं म्हणजे
अरे मीराबाई कृष्ण भक्तीमध्ये एवढ्या वेड्या झाल्या होत्या की हातामध्ये विणा आणि पायामध्ये घुंगरू बांधून त्या गल्लोगल्ली हे बसायच्या. नाचोगी 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 हरि गुण गावत नाचोगी हरि गुण गावत नाचोगी नाचूंगी 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 हरि गुण गावत मैं नाचूंगी. अशी सात्विक कन्या हिताच्या ठिकाणी जागा असणाऱ्यांच्या कोळामध्ये जन्मली आणि पुत्र कसा असावा तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा. अरे ज्या राजानं माई बहिणींची आपलुटणाऱ्या गोरे गरीब जनतेला त्रास देणाऱ्या युवनांच्या विरोधात मुठभर मावळ्या घेऊन आपल्या माताजीचं उंच स्वप्न पूर्ण करण्यासाठी रात्र आणि दिवस लढला आणि प्राणांची आहुती दिली असा पुत्र असावा. हरी हे रणमाई कधी निघाला, कधी मागे न सरला, जर गाला लावून मोरच्या रिंगण्याची केला, करीत वंदन मी त्या कुलदैवताला, वीर शिवास महाराजाला, वीर शिवास महाराजाला. किंवा पुत्र असावा प्रभू रामचंद्रांसारखा. अरे आपल्या सावत्र आईने वडिलांना दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी एक नाही दोन नाही पूर्ण 14 वर्ष वनवास भोगला, परंतु कधीही एकही शब्दाने आई वडिलांना दुखवलं नाही. आणि आजकालचे पुत्र बघा थोडस जरी कमी पडलं तरी आई वडिलांच्या अंगावर धावून जातात. अशा पुत्रांनी प्रभू रामचंद्रांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा किंवा धर्मवीर संभाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. विठ्ठल मुली कन्या पुत्र होती जे सात्विक तर याचा हरीख वाटे देवा. मग ही असणारी सात्विक मुलं मुली काय करतात तर ती गीता आणि भागवताचं श्रवण करतात. आता पहा आणि अखंडपणे भगवान परमात्म्याचं चिंतन करतात. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. आता पहा गीता जगायचं कसं हे शिकवते आणि भागवत मरायचं कसं हे शिकवतो. पहा गीता अर्जुनाने श्रवण केली त्याचप्रमाणे भागवत परीक्षित राजाने श्रवण केले आणि अखंड चिंतन गोरोबा काकांनी केले. आता परंतु मी दृष्टांत सांगितले असते परंतु आता वेळ पुरेसा नाही म्हणून मी शॉर्टकट मध्ये तुम्हाला सांगत आहे. गीता अर्जुनाने श्रवण केली त्याचप्रमाणे भागवत हे परीक्षित राजाने श्रवण केले आणि अखंड चिंतन कोणी केले. मग त्याचप्रमाणे आपण देखील आता मोठ्या प्रमाणे भगवंताचं चिंतन करू. विठोबा Bye.
माझं भाग्य पराकोटीचं समजेल असं तुकोबराय म्हणतात. तुका म्हणे माझ्या घडोत्यांची सेवा तुका म्हणे माझ्या घडोत्यांची सेवा तुका भर माझ्या घडोत्यांची सेवा तुका भर माझ्या घडोत्यांची सेवा तुका म्हणे माझ्या घडोत्यांची सेवा तुका म्हणे माझ्या घडोत्यांची सेवा तुका भर तरी माझा दैव माझा नाही तरी माझा दैव माझा नाही डोळे कशा बोलते डोळे कशा बोलते तरी माझा दैव तरी माझा दैव दया 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 दया
ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज आपोलिया हिता जो असे जागला धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी खवाने दे यथामती यथावकाश मी या अभंगाचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला आहे जे बरोबर आहे ते तुम्हा थोर साधू संतांचे आशीर्वाद माझ्या आई वडिलांचे आशीर्वाद माझ्या गुरुवर्यांचे आशीर्वाद माझ्या आजी आजोबांचे आशीर्वाद आणि जे चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष जे बरोबर आहे ते सोबत घेऊन जा आणि जे चुकीचं असेल ते माझं मला परत करा आत्ताची कीर्तन रूपी सेवा करत असताना मृदुंगाचार्य पेटी मास्तर सर्व आयोजक संबोधित नियोजक आणि आजचे अन्नदाते या सर्वांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो धन्यवाद मला या ठिकाणी सेवा करण्याची संधी झालेली सेवा गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करतो झालेली सेवा माझे गुरुवर्य श्री युवराज महाराज शेळके बोरी यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो